श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. आपण संतांविषयी संशय घेऊ नये. ते कोणत्या जाती धर्माचे आहेत, ते कसे वागतात, ते काय खातात, ते काय पितात, या गोष्टींचा विचार न करता त्यांच्या कृपेने आपले कसे कल्याण होईल ते पहावे. कारण संत महात्मे जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ईश्वरी इच्छेने पृथ्वी तलावर अवतरलेले असतात. संचित पुण्य असल्याशिवाय त्यांचा सहवास लाभत नाही आणि त्यांच्याविषयी प्रेमही उत्पन्न होत नाही. श्री साईबाबांना आपण अवतारी संत मानत असलो तरी ते स्वतःविषयी कधीच काही बोलत नसत. मी अल्लाचा बंदा आहे, मी परमेश्वराचा पाईक आहे, असेच ते म्हणायचे. ते भक्तांना सदाचाराची शिकवण देत, चराचरातील परमेश्वराचे अस्तित्व दाखवून देत. तो सर्वांचे आदी कारण आहे, तो सर्वांचे पालन पोषण करतो, तो सर्व प्राणी मात्रांवर कृपादृष्टी ठेवतो हे पटवून देत. ते स्वतःकडे कधीही कर्तेपणा घेत नसत. नेहमी अल्लाह मालिक है असे म्हणत असत. एकदा चांदोरकरांसोबत एक योगाभ्यासी बाबांच्या दर्शनात शिर्डीस आले. त्यांनी पतंजली योगशास्त्र आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता, पण त्यांची समाधी लागत नसे. श्री साईबाबा ब्रह्मज्ञानी योगेश्वर आहेत, त्यांची कृपा झाली तर योग साधनेत अडचणी दूर होऊन इप्सित साध्य होईल असा विचार करून ते आले होते. ते मशिदीत आले तेव्हा बाबा कांद्याबरोबर शिळी भाकरी खात होते. ते पाहून त्यांच्या मनात विचार आला, हा कांदा भाकर खाणारा फकीर माझ्या शंकेचे काय समाधान करणार. अंतर्यानी श्री बाबांनी त्यांचे मनोगत ओळखले व चांदोरकरांना म्हणाले, नाना, ज्याला कांदा खाल्लेला पचतो त्याने तो खुशाल खावा. बाबांचे बोलणे ऐकून ते योगाभ्यासी थक्कच झाले. श्री बाबा थोर विभूती आहेत हे त्यांच्या तत्काळ लक्षात आले. सर्व शंका बाजूला सारून ते साईंना शरण गेले. त्यांनी आपल्या सर्व अडचणी सांगितल्या. श्री बाबांनी त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्यांना चांगले मार्गदर्शन केले. त्यांना उदी प्रसादासह उत्तम आशीर्वाद दिले. त्यामुळे ते योगाभ्यासी अत्यंत आनंदी झाले. बाबांविषयी आदरभावना धरूनच ते स्वस्थानी परतले. एके दिवशी माधवरावांच्या करंगळीला सर्पाने दंश केला. त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. ते अस्वस्थ झाले. आता आपण वाचत नाही या विचाराने ते घाबरले. त्यांची अवस्था पाहून मंडळींनी त्यांना विरोबाकडे नेण्याचे ठरवले. शिर्डीपासून जवळच विरोबा नावाचे शंकराचे स्थान आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तेथे नेले असता तो पूर्ण बरा होतो, अशी लोकधारणा आहे. लोकांना त्याचा अनुभवही आलेला आहे. माधवरावांना विरोबाकडे नेण्याचे ठरले तेव्हा त्यांचे चुलते नानासाहेब निमोणकर यांनी बाबांची उदी बरोबर नेण्यास सांगितली. त्यांच्या सूचनेनुसार माधवराव मशिदीकडे निघाले. त्यांना मशिदीच्या दारात पाहताच बाबा संतापाने मोठ्याने ओरडून म्हणाले, अरे ब्राह्मणा, तेथेच थांब. वर चढशील तर खबरदार. चल निघ. खाली उतर. बाबा म्हणजे माधवरावांचे देव. त्यांना संतापलेले पाहून प्राण भयाने व्याकुळ झालेल्या माधवरावांना काय करावे तेच सुचेना. मी तर बाबांचे लेकरू आहे. मातेनेच अभेरले तर बाळाला कोणाला गाऱ्हाणे सांगायचे. असा विचार करून ते हताशेने मटकन खाली बसले. बाबांचा राग शांत झाल्यावर माधवराव त्यांच्यापाशी गेले. त्यांच्या चरणावर डोके ठेवून हमसाहमशी रडू लागले. तेव्हा बाबा म्हणाले, श्याम्या, चिंता करू नकोस. घरी जा. स्वस्थ बसून राहा. बाहेर पडू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मशिदीतला फकीर फार दयाळू आहे. तो तुझा सांभाळ करील. बाबांचे शब्द ऐकून माधवरावांना मोठा धीर आला. ते आपल्या घरी गेले. थोड्या वेळाने बाबा तात्या कोते यांना म्हणाले, तू श्याम्याच्या समाचारासाठी जा. त्याला म्हणावं, झोपू नकोस, घरातच फेऱ्या मारत राहा. रात्रीच्या वेळी काकासाहेब दीक्षितांनाही तीच सूचना देऊन माधवरावांकडे पाठवले. त्यावेळी बाबांना आपली किती काळजी आहे हे जाणून माधवरावांना कंठ दाटून आला. बाबांच्या आज्ञेनुसार त्यांनी घरातच फेऱ्या मारून निद्रा आवरली. त्यामुळे सर्पविषाचा परिहार होऊन माधवरावांचे प्राणसंकट टळले. बाबांचे तेथेच थांब, वर चढशील तर खबरदार, हे वचन आपल्यासाठी आहे असे माधवरावांना वाटले होते, पण ते सर्पविषाला उद्देशून होते. हे रहस्य लक्षात येताच त्यांना श्री बाबांच्या लीलेचे मोठे नवल वाटले. एकदा शिर्डीत महामारीची साथ असल्यामुळे लोक घाबरले होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील सर्व मंडळींनी एक बैठक घेतली. ती सर्वानुमते असे ठरले की जोपर्यंत गावात महामारीचे संकट आहे तोपर्यंत कोणीही बकरा कापायचा नाही. दुसऱ्या गावातील कोणालाही शिर्डीत येऊ द्यायचे नाही. कोणतीही गाडी वेशीवरून आत सोडायची नाही आणि जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्याला दंड करायचा. दवंडी पिटून ही गोष्ट सर्वांना कळविण्यात आली. या निर्णयामुळे गावातील व्यवहार ठप्प झाले. त्याचा लोकांना त्रास होऊ लागला. पण नियम मोडल्यास गावकीचा रोष ओढेल आणि दंडही भरावा लागेल म्हणून कोणी काही बोलत नव्हते. श्री बाबांना हा भोळेपणा अजिबात मान्य नव्हता. ते लोकांना भिणारे नव्हते. एके दिवशी एक गाडीवान दुसऱ्या गावातून सरपण घेऊन शिर्डीत आला. लोकांनी त्याला वेशीवरच अडवले आणि परत जाण्यास सांगितले. त्यावेळी गावात सरपणाची अत्यंत कमतरता होती. हे वृत्त बाबांना कळताच ते त्वरेने वेशीवर आले.
त्यांनी गाडीवानाला गाडी गावात घेण्यास सांगितली. त्यांच्यापुढे गावातील लोकांचे काही चालले नाही. गाडीवानाने गाडी गावात नेली. मशिदीत अखंड धुनी जळत असे. त्यामुळे बाबांना लाकडे लागत असत. त्यांनी गाडी मशिदीजवळ नेली. त्यातील सर्व लाकडे उतरवून ती एका कोपऱ्यात रचून ठेवली. बाबांच्या वागण्यामुळे गावकऱ्यांच्या मनात महामारीच्या कोपाची भीती निघून गेली. गावातील व्यवहार पूर्ववत सुरळीत झाले. बडे बाबा म्हणून एक फकीर साईबाबांचे भक्त होते. ते बाबांना भेटण्यासाठी शिर्डीत येत असत. ते आले की बाबांच्या उजवीकडे बसत. चिली मोडताना पहिला झुरका स्वतः मारत आणि नंतरच ती बाबांकडे देत. त्यांना बरोबर घेतल्याशिवाय बाबा कधीही जेवत नसत. त्या दोघांचे परस्परांवर अपार प्रेम होते. ते आले की बाबा त्यांचे उत्तम स्वागत करत. निरोप देताना 50 रुपये देऊन त्यांच्याबरोबर काही अंतर चालून जात. अशाच एका दिवशी बडे बाबा मशिदीत बसून साईबाबांशी गप्पा गोष्टी करीत होते. तेवढ्यात तेथे एक मरतुकडा बोकड आला. बाबांनी त्यांना त्या बोकडास मारण्यास सांगितले. तेव्हा इस बेचारे को क्यों मारना, असे त्यांनी उत्तर दिले. बाबा हसले. मग ते माधवराव देशपांडेंना म्हणाले, श्याम्या, बोकडाला कापण्यासाठी सुरा घेऊन ये. बाबांच्या सांगण्यावरून माधवरावांनी राधाकृष्णाबाईकडून सुरा आणला. तो त्यांच्या पुढ्यात ठेवला. पण आपल्या सुराने बोकड कापणार आहेत हे कळताच राधाकृष्णाबाईने सुरा परत मागवला. दुसरा सुरा आणण्यासाठी माधवराव वाड्याकडे गेले आणि आपल्या हातून हत्या होऊ नये म्हणून त्यांनी परत येण्याचे टाळले. बराच वेळ वाट पाहून माधवराव आले नाहीत. तेव्हा बाबा दीक्षितांना म्हणाले, काका, सुरा घेऊन ये आणि या बोकडाची सर्व वेदनातून सुटका कर. आज काकासाहेबांची अग्निपरीक्षाच होती. काकासाहेब अहिंसेचे पालन करणारे सत्वशील ब्राह्मण होते. बाबा त्यांनाच हिंसा करायला सांगत होते. त्यामुळे लोकांना मोठे नवल वाटले. आता काका काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण ते अगदी शांत होते. बाबांच्या आज्ञेनुसार काकासाहेबांनी वाड्यावर जाऊन सुरा आणला आणि बोकडापाशी उभे राहून म्हणाले, बाबा, मारू का याला? बाबा म्हणाले, विचारतोस कशाला? मारून टाक. काकांनी तो सुरा बोकडाच्या मानेवर ठेवताच बाबा म्हणाले, तू ब्राह्मण असूनही हिंसा करतोस. तुला काहीच कसे वाटत नाही. राहू दे, तू त्याला मारू नकोस. बाबांचा शब्द कानी पडताच काकांनी सुरा खाली ठेवला. त्यांच्या हातून हत्या होता होता राहिली म्हणून सर्वांना बरे वाटले. बाबा त्यांना म्हणाले, काका, तू धार्मिक असून इतका निष्ठुर कसा होऊ शकतोस? काका म्हणाले, बाबा, तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य आणि तुमच्या आज्ञेचे पालन करणे हाच माझा धर्म. त्या कर्तव्यात चुकारपणा होऊ नये म्हणून मी काळजी घेतो. तुमच्या आज्ञेपुढे इष्टनिष्ठ, अर्थानर्थ, विधिनिषेध यांची मला भीती नाही. तुमच्या आज्ञेचे उल्लंघन म्हणजे अधोगती. ती पालन करताना प्राण गेले तरी मला त्याची पर्वा नाही. तुम्ही माझे सद्गुरू आहात. माझे कल्याण कशात आहे हे तुम्ही जाणता. मग मी कशाला चिंता करू? हा शिष्य आपली आज्ञा मोडणार नाही याची बाबांना खात्री होती. म्हणूनच गुरु आज्ञा कशी पाळावे हे दाखविण्यासाठी त्यांनी ही लीला केली होती. बडेबाबांसारखे फकीर मांसाहारी असूनही बोकडावर सुरा चालू शकले नाहीत. तेथे एक सात्विक ब्राह्मण गुरु आज्ञेचे पालन करण्यासाठी हिंसेला प्रवृत्त होतो. ही गुरुभक्तीची पराकाष्ठा आहे. सत्शिष्यांना यातून बोध घ्यावा. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.